हाय, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर कालच्या व्हिडिओला तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं सगळ्यांना, कालच्या व्हिडिओमधली भजनं वगैरे जी होती ती आवडली, त्यासाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानते। आणि त्याच्यातलाच हा काहीसा भाग होता तो मी स्किप केला होता, कारण मला संपूर्ण जे भजन होतं ना ते तुम्हाला त्या व्हिडिओमधून दाखवायचं होतं, त्यामुळे मी हे सगळं काही न दाखवता तुम्हाला डायरेक्ट भजन जे होतं ते दाखवलेलं होतं। तर त्या दिवशी आम्ही मस्त छान च्या दर्शनाला गेलेलो होतो इथं दुर्गाडीला। तर ओटी वगैरे घेतली आणि मग दर्शनासाठी गेलेली होती। तर तुम्ही जर इथं कल्याणमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की दुर्गाडीला नवरात्रीमध्ये किती मोठी यात्रा वगैरे भरलेली असते किंवा किती गर्दी असते देवी आईच्या दर्शनासाठी। तर तिथं गेलो, मग अगोदर दर्शन वगैरे घेतलं नाही, भजन झालं अगोदर आणि मग त्यानंतर आम्ही लाईनीमध्ये लागलेलो होतो आणि मग नंतर सगळ्यांनी देवी आईची ओटी वगैरे भरली आणि मग आशीर्वाद वगैरे घेतला। आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दाखवायचं राहिलं की भजन वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी मस्त छान असं देवी आईचा फोटो ओटी वगैरे देऊन सगळे भजनी मंडळ जे होतं ना त्यांना सगळ्यांना सन्मानित त्यांनी केलेलं होतं। तर अशा पद्धतीने त्यांचं व्यवस्थित असं दर्शन वगैरे आमचं तिथे झालेलं होतं, मस्त ओटी वगैरे भरून झालेली होती। वर्षातनं एकदा का होईना आपण म्हणजे नवरात्रीच्या वेळेस तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला ना जायलाच पाहिजे। आमची कुलदेवता तर धारची आई आहे, पण जाणंच शक्य होत नाही, म्हणजे बरेच वर्ष झाले, 5, 7, 8 वर्ष झाले असतील आम्हाला तिकडे जाऊन। पण गावाकडे राहिली तर मग जाऊन जरा होऊन जातं, पण असं नाही झालं तर मग आपल्या जिथं असेल तिथं देवीची ओटी वगैरे भरून घेतली तरीही चालते, पण वर्षातनं एकदा तरी आपण देवीच्या मूळ स्थानावरती गेलंच पाहिजे। बघू आता चालू आहे विचार, जर गेलोच तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आमच्या कुलदेवतेला गेल्यानंतरचं। तर दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही खाली आलेलो होतो। खाली पण खूप सारी गर्दी वगैरे, यात्राच भरपूर भरलेली आहे, पण जरा लाईनीमध्ये लागावं लागतं तिथं वरती दर्शनासाठी जाण्यासाठी। तर मग सासूबाईंनी इथं मला मस्त बांगड्या वगैरे भरून दिल्या होत्या, कारण देवी आईच्या इथं गेलो ना नाही दुसरं काही घेतलं, पण मग निदान सुवासिनींचा मान असतो तर बांगड्या वगैरे भरूनच घ्यायला पाहिजे। तर मग मी बांगड्या ज्या होत्या त्या भरून घेतलेल्या होत्या आणि देवीच्या स्थानावर कसं गेल्यानंतर सौभाग्याचं जे आहे ना ते काहीतरी घेतलंच पाहिजे, म्हणून मग बांगड्या भरल्या मी। आणि खूप सारं म्हणजे जे सगळं काही मिळतं तिथे, चिनी मातीच्या वस्तू तर इतक्या छान छान होत्या ना शोच्या, आणि याच्या सुद्धा आपण वापरायच्या सुद्धा खूप छान होत्या। सगळं तोरण वगैरे आपल्याला दिवाळीसाठी जे काही लागणार आहे तर सगळं तिथे यात्रेमध्ये, आणि व्यवस्थित रेट होते, इतके काही जास्त रेट पण नव्हते। तर ज्यांना कुणाला घ्यायचे असतील तर आहेत बऱ्यापैकी रेट। तर मग आम्ही सगळं काही असं बघून वगैरे थोडंफार जे काही साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग घरी येऊन परत आम्हाला एका ठिकाणी भजनाला जायचं होतं। तर तिकडे 4:15चा टायमिंग दिलेला होता भजनाचा, टायमिंग अगोदर फिक्स झालेला असतो। तर मग आणि दुर्गाडीला आम्हाला 3 वाजेपर्यंत भजन जे होतं ते चालू होतं, आणि तिकडचं भजन झाल्यानंतर मग आम्ही निघत आम्हाला म्हणजे 3, 3:15 झालेले होते आणि घरी येते आम्हाला म्हणजे 3:45 वाजले, आणि त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे भजनाला गेलो। कैलाशीच्या शंकरासी सारी पाठ खेळ ग, कैलाशीच्या शंकरासी सारी पाठ खेळ ग, सारी पाठ खेळ ग, अंबा माता खेळ ग, सारी पाठ खेळ ग, अंबा माता खेळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, पाणी कुंडल बांगी
बांधी शेंदूर गळा मोती हार ग कानी कुंडल बांधी शेंदूर गळा मोती हार ग गळा मोती हार ग अंबा माता खेळ ग गळा मोती हार ग अंबा माता खेळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग गोट पाटल्या बांगड्या सुंदर थोडे शोभती छान ग गोट पाटल्या बांगड्या सुंदर थोडे शोभती छान ग थोडे शोभती छान ग अंबा माता खेळ ग थोडे शोभती छान ग अंबा माता खेळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग मंगळसूत्र बुंदी बिजोरा बाळी चंद्रकोर ग मंगळसूत्र बुंदी बिजोरा बाळी चंद्रकोर ग बाळी चंद्रकोर ग अंबा माता खेळ ग बाळी चंद्रकोर ग अंबा माता खेळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग लाल पैठणी हिरवी चोळी गंडी बाजू बंद ग लाल पैठणी हिरवी चोळी गंडी बाजू बंद ग गंडी बाजू बंद ग अंबा माता खेळ ग गंडी बाजू बंद ग अंबा माता खेळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग फुलन वेणी वरती शोभे केवळाचे पान ग फुलन वेणी वरती शोभे केवळाचे पान ग केवळाचे पान ग अंबाजीचे छान ग केवळाचे पान ग अंबाजीचे छान ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग चंदनाचा पाट बाई सोनियाचे ताट ग चंदनाचा पाट बाई सोनियाचे ताट ग सोनियाचे ताट ग अंबे तुझा ताट ग सोनियाचे ताट ग अंबे तुझा ताट ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग शिरवाईनी जाऊन येई लवकर ग शिरवाईनी जाऊन येई लवकर ग जाऊन येई लवकर ग देई हा प्रणाम ग जाऊन येई लवकर ग देई हा प्रणाम ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग अंबा माता खेळ ग पैठणीचा गोळ ग अंबा माता खेळ ग अंबा माता खेळ ग पैठणीचा गोळ ग अंबा माता खेळ ग पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग अंबा माता खेळ ग पैठणीचा गोळ ग अंबा माता खेळ ग सावर गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग तू देई आमच्या पेरा मुद्रा मानाचा माळ बांधली दीप लावला आनंद नवरात्राचा
अंबाबाई माझे कोल्हापूरचे आई, माझे तुळजापूरचे आई, जोडून या दोन्ही हात वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत. साडी नेसली पिवळी अंगी हिरवी ग जोडी, साडी नेसली पिवळी अंगी हिरवी ग जोडी, तिला दार लावली माझी जैसे साजरी साजरी मायती, जैसे साजरी मायती. एक अंबाबाई माझे कोल्हापूरचे आई, माझे तुळजापूरचे आई, जोडून या दोन्ही हात वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत. कानी कुंडलाची प्रभा नभ हिऱ्याची ते शोभा, कानी कुंडलाची प्रभा नभ हिऱ्याची ते शोभा, शिरी मुकुटाची आभा जशी हिरली प्रकाशलीन भा, जशी हिरली प्रकाशलीन भा. एक अंबाबाई माझे कोल्हापूरचे आई, माझे तुळजापूरचे आई, जोडून या दोन्ही हात वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत. शिरा ठेविले चरणी रूप पाहिले लोचनी, शिरा ठेविले चरणी रूप पाहिले लोचनी, माझ्या मनाची आवडी अंबे पुरवावी वडी, अंबे पुरवावी वडी. एक अंबाबाई माझे कोल्हापूरचे आई, माझे तुळजापूरचे आई, जोडून या दोन्ही हात वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत. वेद लागला चित्ती माये तुला सांगू किती, वेद लागला चित्ती माये तुला सांगू किती. विष्णुदास म्हणे माझे मूळ पाठवी रेणुके, मूळ पाठवी रेणुके. एक अंबाबाई माझे कोल्हापूरचे आई, माझे तुळजापूरचे आई, जोडून या दोन्ही हात वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत, वाट तुझी मी पाहत. स्थापन करती कटाला अखिल शुद्ध प्रतिपदा, स्थापन करती कटाला नंदाची पाला ग करूया पूजन, नंदाची पाला ग करूया पूजन. आज माझ्या घरात ग अंबा मंदी मनात ग, करूया भजन सोरात ग उदो भवानी, करूया भजन सोरात ग उदो भवानी. अंबा घेतली
तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. उद्यापासून आपले रेग्युलर रुटीनचे व्हिडिओ येतीलच. तर नेहमीप्रमाणे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.